आणि त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। तर सध्या जे निकाल हाती आलेले आहेत त्या संदर्भात चर्चा करूयात। पॅनलिस्ट सोबत आहेत राजीव सर आहेत, सरिता मॅम। अभय, मी आपल्याकडे येते। आंबेडकरांचं चुकलंच असं म्हणायचं का? असं आहे की शेवटी आकडे बोलतात। मागच्या 2019च्या निवडणुकीचा विचार केला तर ज्या जागा आघाडीच्या पडलेल्या होत्या त्यातल्या 8 जागा अशा होत्या की जिथे वंचित बहुजन आघाडीला जी मतं मिळाली होती, म्हणजे त्या मोदी लाटेतही त्या बालाकोट नंतरच्या सगळ्या त्या निवडणुकीमध्ये त्या जागा केवळ वंचितच्या मतांमुळे पडलेल्या होत्या। त्या जागांपैकी बहुतांश जागा, मला वाटतं 2 वगळता बाकी सगळ्या जागा यावेळेस निवडून आलेल्या आहेत। विशेषतः ज्याचा सोलापूरचा उल्लेख करतोय आपण, ती जागा असेल, कारण ती जागा अटीतटीच्या ह्याच्यात ती जागा पडलेली होती। दुसरी लातूरचं आहे, त्यामुळे मला वाटतं की वंचितचा तो हे दिसतोय इम्पॅक्ट यावेळेस नाही आहे। त्याचा फायदा काँग्रेसला झालेला आहे आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट जो दिसतोय आपल्याला विदर्भातला, विशेषतः जिथे वंचितचं प्रभाव क्षेत्र आहे तिथे सुद्धा मला वाटतं की याचा परिणाम निश्चितपणे झालेला दिसतोय। ते आघाडीत असते तर कदाचित हा आकडा जो आहे महाविकास आघाडीचा तो आणखी वाढू शकला असता। विद्याताई, खरं तर तुमच्या बरोबर प्रकाश आंबेडकर येणार होते, आले नाहीत आणि